बेकायदेशीर दस्तनोंदणी करणाऱ्या कागल दुय्यम निबंधकांना बडतर्फ करा. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मनसेने तहसीलदारांना घातले निवेदनातून साकडे. अन्यथा कागल तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा देण्यात आला इशारा. शेतकऱ्यांची लूट करून बेकायदेशीररित्या दस्त नोंद करत असणाऱ्या दुय्यम निबंधक कागल यांच्यावर तात्काळ कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे करण्यात आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मनसेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. शिवाय येत्या 8 दिवसात यामध्ये सामील असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसेल असा इशारा यावेळी देण्यात आला. जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कागल येथे तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. जे कागलमध्ये दुय्यम निबंधक जे ऑफिस आहे यामध्ये तुकडेबंदीच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जातो. हा जर भ्रष्टाचार थांबला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये या दुय्यम निबंधकाला खुर्चीवर बसू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत ती कारवाई होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयाच्या दारात उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपोषण सुरू होईल. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, तालुकाध्यक्ष विनायक आवळे, सौरभ पोवार, शिवतेज विभूते, शुभम माळी, यश जाधव, विक्रम देसाई, संदीप मकवाने, निखिल मोदी, बिरदेव भोपळे, गणेश हंचाळे, लखन कोकरे, प्रवीण माने, दीपक माने, विकास भानुसे, शंकर पाटील, शाहरुख नदाब, हेमंत हेगडे आदींसह अन्य मनसे सैनिक उपस्थित होते.